नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. सन इंटिग्रेट अँड मून डिफरन्शिएट या माझ्या थिसिसमध्ये किंवा पुस्तकामध्ये जे मी एक शास्त्रीय विश्लेषण केलेलं आहे, म्हणजे सन इंटिग्रेशन करतो, मून डिफरन्शिएशन करतो, तर हा सायंटिफिक, इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, बँकिंग, ॲस्ट्रोफिजिक्स, it is a matter of physics and it is a matter of mathematics, it is a matter of engineering. तर लोकांना माहीतच आहे, लोकांना असा गैरसमजच आहे की कॅल्क्युलस इज अ मॅटर ऑफ इंजिनिअरिंग, कॅल्क्युलस इज द मॅटर ऑफ फिजिक्स. परंतु याचा दैनंदिन लाईफमध्ये कसा इफेक्ट आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर नीट लक्षात घ्या की महाराष्ट्राचे किंवा जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून जे वर्ल्डली रिकग्नाइज्ड आहेत, मी काय म्हणालो, जगाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ राजा किंवा सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून जे वर्ल्डली रिकॉग्नाइज्ड आहेत जे छत्रपती शिवराय यांचा या थिसिसशी कसा संबंध आहे किंवा हिंदवी स्वराज्याचा या थिसिसशी कसा संबंध आहे. तर नीट लक्षात ठेवा. बघा, सन इंटिग्रेट अँड मून डिफरन्शिएट. सन इंटिग्रेट म्हणजे बघा, सन आणि अर्थ यांच्यामध्ये एक फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, त्याला आपण बोलतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि अर्थ आणि मून यांच्यामध्ये एक फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, त्याला आपण बोलतो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, म्हणजेच ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. आता नीट लक्षात घ्या की हिंदवी स्वराज्य जे स्थापन झालं होतं तिथे राजेशाही होती, तिथे पेशवाई नव्हती. म्हणजे सूर्य म्हणजे छत्रपती शिवराय रुलिंग, आणि अर्थ म्हणजे प्रजा, म्हणजे आपण सगळे लोक. छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये असणारी प्रजा, म्हणजे हिंदू असतील, मुसलमान असतील किंवा आणखीन कोण असतील, पण ती प्रजा, ते म्हणजे अर्थ. तर त्यावेळी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अस्तित्वात होती. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अस्तित्वात होती म्हणजे काय होतं, फंक्शन डिफरन्शिएट झालेली नव्हती. फंक्शन ही कशी होती, डायरेक्ट राजा आणि प्रजा. मग हे इंटिग्रेशन आहे, डायरेक्ट राजा आणि प्रजा. हा जो फॉर्म आहे का नाही, की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरमिडिएट नाही, डिफरन्शिएटिंग फॅक्टर नाही आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर पेशवाई आली, म्हणजे त्यानंतर वी आर गोइंग टू कन्सिडर द इफेक्ट ऑफ मून. चंद्रमध्ये आला, आणि चंद्रमध्ये आल्यामुळे, चंद्र म्हणजे पेशवाई, चंद्रमध्ये आल्यामुळे काय झालेलं आहे की हिंदवी स्वराज्य डिफरन्शिएट झालेलं आहे आणि त्याच्या दोन गाद्या पडलेल्या आहेत. ज्या इलिप्समध्ये कशा दोन फोकस आहेत, S1 आणि S2, तसं छत्रपतींच्या राज्यांचं दोन राजधान्यानंतर क्रिएट झाल्या. एक राजधानी साताऱ्याला आणि एक राजधानी कोल्हापूरला. याला डिफरन्शिएशन बोलतात. मून डिफरन्शिएट्स द मॅटर, कारण इंटिग्रेशनमध्ये दोन असतात, फक्त इंटिग्रेशनमध्ये दोनच फॅक्टर असतात, सन अँड अर्थ, आणि त्यांना जोडणारा एक एक्स ॲक्सिस. आणि डिफरन्शिएटमध्ये मॅटर डिफरन्शिएट होतं, म्हणजे ट्रायंगल तयार होतो. पायथागोरसचा ट्रायंगल कसा असतो, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल हा टाईम ट्रायंगल आहे. आणि मूलचं इंट्रोडक्शन होतं, म्हणजे सन
अर्थ आणि मून यांच्यामध्ये एक ट्रँगल क्रिएट होतो, राईट अँगल ट्रँगल एक प्रकारचा क्रिएट होतो आणि द मॅटर इज डिफरेन्शिएटेड. म्हणजे सन इंटिग्रेट्स द मॅटर अँड मून डिफरेन्शिएट्स द मॅटर. तर हा जो मी शोध लावलेला आहे हा एवढा व्यापक आहे, हा प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याची क्षमता या संशोधनामध्ये आहे. या संशोधनाचा उपयोग करून भारत आर्थिक महासत्ता होऊ शकतो. या सिद्धांताचा जगामध्ये जेवढे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ॲप्लिकेबल आहे तेवढेच माझा हा लॉ सन इंटिग्रेटेड मून डिफरेन्शिएट ॲप्लिकेबल आहे. तर त्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तर वाचकांनी ते पुस्तक वाचावं आणि प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.